नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागाच्या अंतर्गत जो आपला पुणे विभाग आहे त्यामध्ये काही पदांसाठीची भरती निघाली आहे त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतो. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आपण जर पदाचं नाव पाहिलं तर ते असणार आहे कनिष्ठ लेखापाल. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतो. टोटल जागा जर आपण पाहिल्या तर 75 जागांसाठीची ही भरती होणार आहे. याच्यामध्ये जागामध्ये कमी जास्त होऊ शकतात. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत 31 डिसेंबरपासून आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 30 जानेवारी 2025 पर्यंत. या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करताय तर परीक्षेचा दिनांक आणि कालावधी तुम्हाला www.mahakosh.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती कळवण्यात येईल आणि तुम्हाला प्रवेशपत्र हॉल तिकीट देखील त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील. ओके. या ठिकाणी तुम्ही कास्टनुसार जागा पाहू शकता, व्हॅकन्सी टेबल पाहू शकता, म्हणजे कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मागासवर्गीय असाल किंवा तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, EWS असाल किंवा SCBC असाल तर महाराष्ट्र शासनाची संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. खाली येऊया, खाली आल्यानंतर बाकीचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो कागदपत्रे महत्त्वाचं आहे. कागदपत्रामध्ये तुमचं 10वीचं मार्कशीट पाहिजे, वयाचा पुरावा पाहिजे, जन्माचा पुरावा पाहिजे, त्यानंतर शैक्षणिक डॉक्युमेंट्स पाहिजे, टंकलेखन प्रमाणपत्र. बेसिकली या ठिकाणी तुम्हाला मराठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिटचं टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT किंवा बाकीचं CCC वगैरे सर्टिफिकेट असेल तर ते तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही कास्टमधनं असाल तर ते संबंधित कास्टचे सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल पाहिजे असेल म्हणजे इलिजिबल असाल तर पाहिजे. ओके. बाकीचे जर एखाद्या प्रवर्गातून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, लक्षात ठेवा. परीक्षा फी जर आपण पाहिलं तर कनिष्ठ लेखापाल या पदासाठी खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असणार आहे. राखीव प्रवर्ग ज्याच्यामध्ये EWS, OBC, SC, ST सगळे येतात, SCBC येतं, त्यांना 900 रुपये या ठिकाणी फी असणार आहे. ओके. तर आता मित्रांनो आपण खाली येऊया, बाकीची माहिती पाहूया. या ठिकाणी थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट मोठी आहे. या ठिकाणी जर आपण परीक्षेचा स्वरूप आणि दर्जा पाहिला तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा 4 विषयांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 100 प्रश्न तुमच्याकडे असतील. 2 तासाचा कालावधी, 120 मिनिटं असेल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 200 प्रश्नांसाठी 200 मार्कांसाठी तुमचा पेपर या ठिकाणी घेण्यात येतील. ओके. खाली या ठिकाणी अभ्यासक्रम देखील दिलेला आहे. मराठीचा अभ्यासक्रम तुम्ही पाहू शकता, इंग्रजीचा आहे, सामान्य ज्ञानचा देखील या ठिकाणी आहे. त्याचबरोबर खाली आल्यानंतर थोडंसं खाली येऊया, बुद्धिमान चाचणीचा अभ्यासक्रम देखील या ठिकाणी आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा जर आपण पाहिली तर मिनिमम 19 वर्ष पाहिजे. मॅक्झिमम अमागास असाल तर 38 वर्ष आहे. मागासवर्गीयांसाठी 43 वर्षाच्या या ठिकाणी एज लिमिट असणार आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार अप्लाय करू शकतात. टायपिंग सर्टिफिकेटचं मी तुम्हाला सांगितलं आणि MSCIT सर्टिफिकेटचं पण मी तुम्हाला याबद्दलची माहिती दिलेली आहे. ओके. तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर तुम्ही सिलेक्ट होता तर जॉब लोकेशन तुमचं असणार आहे पुणे, हे लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.